तुम्ही पण बाळाचा विचार करताय का? तुम्ही बेबी प्लॅन करताय किंवा बेबीची प्लॅनिंग लवकरच करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप तयारी करतो, पण ही तर आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यासोबतच फक्त ही आपल्यापुरती मर्यादित नसून आपल्या बाळावरही ह्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला बेबी प्लॅन करायचा असेल तर त्याची तयारी नक्की करा. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजकाल अनेक कपल्सला गर्भधारणेमध्ये अडचणी येत आहेत. जसं पीसीओडी आहे किंवा पाळी वेळेवर न येणं आहे, लो स्पर्म काउंट आहे, लो AMH व्हॅल्यूज आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे. अशा सगळ्या तक्रारींमुळे नैसर्गिक गर्भधारणेसाठी बाधा येत आहे. आणि त्यासोबतच सध्या लग्नाचे आणि त्यानंतर बाळाचा विचार करण्याचे किंवा बेबी प्लॅनिंग करण्याचे वयही पुढे जात आहे. त्यामुळेही ह्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा वेळेला जर आपण गर्भधारणा करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला नाही तर आधीच उशीर झालेला असतो आणि त्यानंतर जर आपल्याला समस्या कळली तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी अजून काही कालावधी जातो आणि त्यामुळे आणखीन उशीर होतो. त्यामुळे गर्भधारणेचे प्लॅनिंग करण्यासाठी खूप उशीर करू नका. प्लॅनिंग करण्याच्या आधी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला नक्की घ्या, कारण त्यामुळे जर आपल्यामध्ये काही दोष असतील तर ते आपल्याला आधीच कळतील आणि त्याच्यावर उपचार घेता येतील. आणि त्यासोबतच गर्भधारणेची काही विशेष तयारीही करता येईल. आयुर्वेदानुसार निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी 4 घटक महत्वाचे आहेत. ह्यामध्ये सगळ्यात पहिला घटक म्हणजे ऋतू, म्हणजे योग्य कालावधी. मग तो कालावधी वयानुसार आहे किंवा त्यासोबतच मासिक पाळीतला योग्य कालावधी असेल तरच गर्भधारणा व्यवस्थित होते. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे क्षेत्र, म्हणजेच गर्भाशय. ज्या ठिकाणी बीज निर्मिती होते आणि त्यासोबतच गर्भधारणा किंवा इम्प्लांटेशन होते ते क्षेत्र जर व्यवस्थित असेल तरच गर्भधारणा सुलभ आणि नैसर्गिक होते. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे अंबू, म्हणजेच रस आणि रक्त हे जे आहे ज्यामुळे बीजाचे आणि नंतर गर्भाचे पोषण होते. हे जर व्यवस्थित असेल तरच बीजनिर्मिती चांगली होते आणि नंतर गर्भधारणाही सुलभ होते. आणि चौथा महत्वाचा घटक म्हणजे बीज. यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज ह्या दोन्हीही बीजांचा समावेश होतो. हे स्त्री बीज आणि पुरुष बीज जर सकस आणि निरोगी असतील तरच निरोगी आणि सुदृढ बाळ जन्माला येते. त्यामुळेच ह्या 4ही घटकांचा समतोल असणं हे गर्भधारणेसाठी अतिशय महत्वाचं आहे. बेबी प्लॅन करण्यापूर्वी कमीत कमी 3 महिने आधीपासून तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. कारण स्त्री बीज आणि पुरुष बीज ह्या दोघांचीही निर्मिती व्यवस्थित होण्यासाठी आणि जर आधीचे काही दोष असतील तर त्या दोषांचा नाश करण्यासाठी कमीत कमी 3 महिने लागतात. म्हणूनच ह्या 3 महिने आधीपासून होणाऱ्या आई आणि बाबांनी काय काय काळजी घ्यायची किंवा कोणते कोणते नियम पाळायचे, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या हे आता आपण पुढे बघणार आहोत. गर्भधारणा होण्यापूर्वी दोघांनीही म्हणजेच होणाऱ्या आई बाबांनी आपल्याला कोणता आजार आहे का ह्याचा विचार करावा आणि जर तो आजार असेल तर त्याची चिकित्सा करून घ्यावी. त्यामुळे येणाऱ्या बाळामध्ये ते आजार उतरत नाहीत. त्यासोबतच स्त्रियांचे आर्तव म्हणजेच पाळी व्यवस्थित येतेय का किंवा स्त्रीबीज निर्मिती व्यवस्थित होतीये का, ओव्ह्युलेशन वेळेवर होतंय का, फॉलिकल साईज व्यवस्थित वाढतीये का, ह्या सगळ्याची तपासणी करून घ्यावी. पुरुषानेही आपला स्पर्म काउंट चांगला आहे का, आपल्या स्पर्म्स मध्ये ॲबनॉर्मल स्पर्म्स किंवा इमोटाईल स्पर्म्स प्रमाण जास्ती आहे का, किंवा त्यासोबतच आपले कोणतेही इतर आजार जसं डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे ह्याची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. त्यासोबतच दोघांनीही प्री कन्सेप्शन म्हणजेच गर्भधारणेपूर्वी पंचकर्म करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला जर कोणते आजार असतील त्यानुसार वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, बस्ती, शिरोधारा ही सगळी पंचकर्म किंवा
आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्या आजारानुसार कोणती पंचकर्म आपल्याला आवश्यक आहेत हे वैद्यांकडनं नक्की जाणून घ्यावं. शक्यतो गर्भधारणेपूर्वी कोणताही आजार जरी नसेल तरीही बीजशुद्धी आणि शरीर शुद्धीसाठी नस्य आणि बस्ती हे पंचकर्म आम्ही नक्की करून घेतो. पंचकर्मामुळे स्त्री पुरुषांच्या शरीराची शुद्धी होते, त्यासोबतच बीजाचीही शुद्धी होते. हा दुहेरी फायदा पंचकर्माने मिळतो. पंचकर्मामुळे शरीरातील तिन्ही दोष संतुलित होतात आणि त्यासोबतच बीज सकस आणि सुदृढ होते. जेवढे बीज सकस आणि सुदृढ असेल तेवढे बाळही निरोगी आणि सुदृढ होते. बाळामध्ये तुमचे जे हेरिडेटरी डिसीजेस आहेत किंवा तुमचे काही दोष असतील तर ते दोष बाळामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये येतात. पंचकर्म चिकित्सेनंतर दोघांनाही रसायन चिकित्सा दिली जाते. रसायन चिकित्सेमध्ये दोघांच्याही शरीरातील सप्त धातूंचे वर्धन करणारी औषधं दिली जातात. ह्यामध्ये आवळा आहे, ज्येष्ठमध आहे किंवा गाईचं दूध, तूप, शतावरी, अश्वगंधा अशा काही औषधांचा समावेश होतो. पण आपल्या प्रकृतीला कोणती औषधं रसायन म्हणून वापरली जावीत ह्याचा सल्ला आपल्या आयुर्वेदिक तज्ञांकडून नक्की घ्या. गर्भधारणा होणे हा फक्त स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र येण्याचा प्रवास नाहीये, तर ह्यामध्ये जोपर्यंत चैतन्य तत्व म्हणजेच आत्मतत्व येत नाही तोपर्यंत ही गर्भधारणा होत नाही. आणि म्हणूनच गर्भधारणेच्या वेळेला आई आणि वडील ह्या दोघांचीही मनस्थिती ही अतिशय चांगली पाहिजे. गर्भधारणेचा विचार करण्याच्या आधी स्त्री आणि पुरुष दोघांनीही आपले वजन व्यवस्थित आहे का ह्याकडे लक्ष द्यावे. जर वजन कमी असेल किंवा जास्ती असेल तर ते वजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा. दोघांनीही आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. आपला आहार ताजा, पौष्टिक आणि सकस आहे का ह्याकडे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत किंवा अजिनोमोटो वापरलेले आहे, प्रोसेस्ड पदार्थ हे खाण्याचे शक्यतो टाळावे. त्यामुळे जे दुष्परिणाम आहेत त्या अन्नाचे ते आपल्या बाळामध्ये उतरत नाहीत. विशेषतः पुरुषाने कोणतंही व्यसन असेल तर ते व्यसन 3 महिने आधीपासून सोडावे. तुमच्या व्यसनामुळे तुमच्या बाळाला जर काही त्रास झाला तर त्याचे दोषी तुम्ही असाल हे नेहमी लक्षात ठेवा. ह्यानंतर आपण बेबीचे प्लॅनिंग करणाऱ्या स्त्री पुरुषांनी कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये करायला हव्यात त्या बघणार आहोत. ह्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोज 20 काळ्या मनुका भिजवलेल्या सकाळी खायच्या आहेत. काळ्या मनुका हे आपल्या शरीरातील सगळ्या धातूंचं पोषण करतात. त्यासोबतच स्त्री बीज आणि पुरुष बीज चांगले निर्माण होण्यासाठी काळ्या मनुका मदत करतात. अशा वेळेला फक्त काळ्या मनुका वापरताना त्या सीडलेस नको, त्यामध्ये बी असलेल्या काळ्या मनुका आपल्याला वापरायच्या आहेत. ह्यानंतरचा दुसरा महत्वाचा नियम म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनीही रोज सकाळी 12 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे शरीरामधील प्रत्येक अवयवाचे पोषण चांगले होते आणि रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे स्त्री बीज आणि पुरुष बीजालाही रक्तप्रवाह ह्यामुळे चांगला होतो. जर सूर्यनमस्कार जमत नसतील तर योगासने करावीत आणि त्यासोबतच प्राणायाम केला तर त्याचाही फायदा नक्की होतो. गर्भधारणा होण्यासाठी पुरुष बीज आणि स्त्री बीज हे दोन्हीही सकस असणं गरजेचं आहे आणि बीजाने बीजाची वृद्धी होते ह्या नयाने दोघांनीही रोज एक सबीज फळ खावे. सबीज म्हणजे ज्यामध्ये बी आहे अशी फळं, ज्यामध्ये डाळिंब आहेत किंवा सफरचंद आहे, ही जर फळं रोज खाल्ली तर त्यामुळे बीजाला पोषण चांगले होते आणि गर्भधारणा होण्यासाठी मदत होते. आणि चौथी आणि शेवटची टीप म्हणजे तुम्हाला ज्या गुणांचे किंवा ज्या स्वभावाचे बाळ पाहिजे आहे त्या गुणांचे आणि स्वभावाचे आचरण आपण गर्भधारणेचं प्लॅन करण्याच्या आधी 3 महिने आधीपासून करायला हवं, तर आपल्याला त्याच गुणांचे आणि स्वभावाचे बाळ मिळते. त्यामुळे आपला पुढचा त्रास कमी होतो आणि आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये सुख मिळते. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या शारीरिक तयारीसोबत तुमची मानसिक आणि भावनिक तयारी असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शरीरासोबतच मनाचीही काळजी घ्या. स्ट्रेस लेवल कमी करा, त्यासोबतच सकारात्मक विचार करा आणि प्राणायाम, ध्यानधारणा हे रोज करा.
तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर ही तयारी योग्य दिशेने आणि योग्य विचारांनी होऊ द्या, कारण ही तयारीच तुमच्या बाळाच्या आरोग्याचा पाया आहे. तुम्हाला काही शंका असतील किंवा काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.